महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील जलसंपदा विभागाच्या विविध योजनांबाबत महत्त्वाची भूमिका मांडली। पाणी टंचाई दूर करणे, सिंचन क्षमता वाढवणे आणि जलसंधारण प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध विकास कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। त्यांच्या या वक्तव्यानंतर जलसंपदा विभागाच्या योजनांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। करत नाही असं आरोप आहे की फक्त अधिकाऱ्यांशी चर्चा होते आणि परत अंमलबजावणी केली जाते। मी जरांगे पुढच्या महिन्यातच 10 तारखेच्या आसपास या सांगली जिल्ह्यात 4 सभा घेणार आहेत। नाही, त्यामध्ये दोन मुद्दे आहेत। जो हैदराबाद गॅजेट संदर्भातला मुद्दा होता ती अंमलबजावणी 100% झाली। आता जे काही शिष्यवृत्तीचे प्रश्न होते ते निकाली निघाले। जे ECBC तुमच्या EWS आणि ECBCचा इश्यू होता त्यामध्ये आता कोर्टाचे निर्णय आलेले आहेत। जी चर्चा मान्य जरांगे पाटीलच्या बरोबर झाली आमची ते सगळे आता आदेश सरकारने काढलेले आहेत। आता त्यांच्या दृष्टीने एकच प्रश्न तो सातारा गॅजेटचा आहे आणि कोल्हापूरचा। तर त्याच्यावर आम्ही कायदे तज्ञाचं मत घेतो आम्ही आता, पण शेवटी ते आम्हाला त्याची अंमलबजावणी करायचीच आपल्याला। पण कायदे तज्ञाचं मत आल्यानंतर आपण जसं आता हैदराबाद गॅजेटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याला स्थगिती होऊ शकली नाही, तर सरकार गंभीर त्या विषयाबद्दल आणि मराठी संघटनांच्या बरोबर चर्चा करण्याचा काही सरकारला हा प्रतिसाद प्रश्न नाहीच आहे। ज्या संघटना येतात भेटतात आम्ही त्यांचे निवेदन घेतो, ऐकतो। त्यामुळे मला वाटतं आता पहिल्यासारखी तीव्रता नाही आहे, बरेच प्रश्न मार्गी लागलेले आहेत। धर्मेश प्रधानांनी राजीनामा दिला आहे।